नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एकदम अस्सल चवीचा झणझणीत असा कोळंबी मसाला बनवणार आहोत। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर इथं मी ही कोळंबी घेतलेली आहे, छान अशी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। जर तुम्ही या आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये आपण कोळंबी ही कशी साफ करावी हे दाखवलेलं आहे। जर नसेल बघितलं तर व्हिडिओ जाऊन नक्की बघा, एकदम छान अशी आपण साफ करून घेतलेली आहे। आपण कोळंबी ही मॅरिनेट करून घेणार आहोत। तर यामध्ये इथे मी पाव चमचा ही हळद ॲड केलेली आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात। आता हे एकदा सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊयात। आता हे आपण छान असं मिक्स करून घेतल्यानंतर थोडा वेळ मॅरिनेशन साठी ठेवणार आहोत। एक 5 ते 10 मिनिटं आपण आता हे बाजूला ठेवून देऊयात। तर आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आता आपण तेल ॲड करूयात। तर साधारण इथं मी 1 पळी हे तेल ॲड केलेलं आहे। तेल हे छान असं गरम झालं की आता यामध्ये आपण जी मॅरिनेट केलेली कोळंबी होती ती ॲड करूयात। तेल हे सुरुवातीला छान असं गरम करून घ्यायचं आहे। तेल जर गरम नसेल तर ही कोळंबी कढईला चिटकून तुटू शकते। तर आता आपण फ्लेम हा मीडियम ठेवलेला आहे। मीडियम फ्लेमवर आता ही जी कोळंबी आहे मॅरिनेट केलेली ती आपण साधारण 1-2 मिनिटं छान अशी फ्राय करून घेऊयात। आता साधारण 1-2 मिनिटं छान अशी फ्राय करून घेतल्यानंतर आता ही जी कोळंबी आहे ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर यामध्ये आपण आणखीन थोडंसं तेल ॲड करूयात। तर आपण मॅरिनेट केलेली कोळंबीचा जो अर्क राहिलेला आहे यामुळे याची चव आणखीन वाढते। तर आता यामध्ये आपण इथं मी हे वाटण तयार केलेलं आहे ते ॲड करूयात। हे जे वाटण आहे हे मी आधीच तयार करून घेतलेलं होतं। आपण जे चिकन मटणासाठी जे वाटण बनवतो कांदा खोबऱ्याचं, म्हणजेच भाजलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण हे ते आहे। आता यामध्ये आपण हे 3 चमचे ॲड करूयात। तर हे जे वाटण आपण तयार केलेलं आहे यामध्ये मी भाजलेला कांदा, खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर व अर्धा चमचा तीळ ॲड केलेला आहे। तीळ हे भाजून ॲड केलेलं आहे। आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात। इथे मी मीडियम टू लो फ्लेम ठेवलेला आहे। तर आता यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट ॲड करूयात। हे एकदा मिक्स करून घेऊयात। तर आता यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करणार आहोत। तर त्यासाठी फ्लेम हा पूर्णपणे लो ठेवायचा आहे, नाहीतर मसाले हे जळू शकतात। तर आता यामध्ये आपण ॲड करूयात, इथे मी हा 1 चमचा जिरे पावडर घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा हा चिकन मसाला घेतलेला आहे। याने याची टेस्ट आणखीन वाढते, त्यामुळे यामध्ये हा जरूर ॲड करा। 1 मोठा चमचा लाल तिखट ॲड करूयात। हे काश्मीरी लाल तिखट आहे। आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा घरचा कांदा लसूण मसाला ॲड करूयात व इथे हा शेवटी 1 चमचा आपण गरम मसाला ॲड करणार आहोत। आता हे सर्व मसाले आपण छान असे मिक्स करून घेऊयात। पूर्णपणे लो फ्लेम ठेवायचा आहे। लो फ्लेमवरच आपण हे साधारण एक अर्धा मिनिट मिक्स करून घेऊयात। तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात। शक्यतो मीठ हे थोडंसं कमीच ॲड करायचं आहे, कारण मॅरिनेशनसाठी आपण मीठ ॲड केलेलं होतं। तर इथे आता छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेले प्रॉन्स आहेत ते ॲड करूयात। फ्लेम हा लो ठेवायचा आहे। आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊयात। तर आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत। शक्यतो यामध्ये गरम पाणी ॲड करा। ही जी कोळंबी आहेत, हे जे प्रॉन्स आहेत हे शिजायला जास्त वेळही लागत नाही, 2 मिनिटं खूप झाले। आता याला एक उकळी आली की यावर आपण झाकण ठेवून 2 मिनिटं हे शिजून घेणार आहोत, कारण सुरुवातीला आपण हे जे प्रॉन्स आहेत ते छान असे फ्राय केल्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही। तर साधारण 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून बघूयात। तर तुम्ही ते बघू शकता
एकदम झणझणीत असा अस्सल कोळंबी मसाला हा एकदम तयार आहे। अगदी 2 मिनिटात झटपट तयार होणारा हा कोळंबी मसाला। तर हा अस्सल चवीचा कोळंबी मसाला घरी नक्की ट्राय करून बघा। चला तर आता आपण हा सर्व करूयात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। इंस्टाग्रामवर फॉलो करायलाही विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।